नमस्कार. आकाश टाइम्सवरून या टायमाला आम्ही आपल्या मोहनी विलेज चांदिवली विधानसभामध्ये वार्ड क्रमांक 158ला 158ला सध्या आपण इथे आलो आहोत आणि इथले आपले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार यांचे पक्षाचे उमेदवार श्री वर्षाताई तुळसकर त्यांना आपण भेट घ्यायला आलोय. तसेच वर्षाताई, आपण 2 शब्द आपल्याला विचारणार आहे, फक्त महत्वाचे विषय, बाकी तुमचा बहुमूल्याचा वेळ, कारण आजची रात्र आणि उद्याचा दिवस हे आपल्यासाठी बैरेचा दिवस म्हणतात. त्या गोष्टीला आपण फक्त 2 प्रश्न विचारणार, 2 प्रश्नांचे उत्तर फक्त द्या, नंतर आम्ही भाऊशी संवाद साधू. 158चा वॉर्ड क्रमांक 158 आहे. तिथे आम्हाला विकासाच्या वाटेने जायचं आहे आणि जनतेची सेवा करायची आहे आणि जनतेकडून जे काही त्यांच्या समस्या असेल त्या आम्हाला त्यांच्या सॉल्व्ह करायच्या. धन्यवाद आहे आपल्या एवढ्याबद्दल. सागर भाऊ, आता तुमच्याशी 2 शब्द संवाद साधणार आहे. आणि आता समजा आपली आई जर निवडून आली या वार्डामधून, तर आपण पुढचं वाटचाल कसं ठेवणार आहे ते फक्त 2 शब्द तुम्ही सांगा थोडक्यात, कारण आज तुमचा वेळ लय महत्वाचा आहे. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार, जय महाराष्ट्र. विभागाच्या दृष्टिकोनातून माझ्या मते गेले 5 वर्ष इथे कुठलाही नगरसेवक नसताना आपण इकडचे आमदार दिलीप मामा लांडे यांच्या माध्यमातून लोकांनी जेवढी कामं माझ्यापर्यंत पोहोचवली ती करून घेण्याचा आपण 80% प्रयत्न केलाय. तुम्ही मोली पाईपलाईनचा रोड असो या चाळीतील नागरिक सुविधाची कामं असो, आपण जवळजवळ 166 कामं या विभागात लोकांच्या मागणीनुसार करून दिलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये 166ची डबल 332 कामं करायची तयारी आपण ठेवलेली आहे. प्रत्येक चाळीमध्ये सुशोभीकरण, चांगलं नागरी सुविधाची कामं, इकडच्या चुकीच्या पद्धतीने जे नाल्यांचं भिंती उचलल्या आहेत या त्याला डीप नाही केलाय त्याच्यावरती फोकस करणं. कारण की सर्वात मोठा विषय इकडे पाण्याचा आहे, जो पावसामध्ये पाणी भरतो त्याच्यामुळे फ्लडिंग होते, त्याच्यावरती कुठेतरी बसून सॉल्युशन काढणं. त्याच्यानंतर जो पोलिसांच्या माध्यमातून दृष्टिकोनातून जो विषय आहे की सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे अनुचित प्रकार घडतात, त्याच्याबद्दल त्यांनाही सहकार्य करण्यासाठी आपलं विजन मध्ये माझा जो मॅनिफेस्टो आहे त्याच्यामध्ये मी पहिलाच लिहिलंय की प्रत्येक चाळीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि लोकांच्या उपयोगी सर्वात मोठा जो डेव्हलपमेंटचा विषय आहे तो एक नगरसेवक म्हणून आम्ही उचलून धरू आणि इकडचे आमदार त्यांच्यावरती इकडचे खासदार यांना सोबत घेऊन आपण तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. दादा, एक महत्वाचा प्रश्न आपल्या वार्डामधले आहे, जे आम्ही आता जनतेकडे गेलो होते, जनतेने आम्ही असं करून घेतलं, लोकांचं ऐकलं आम्ही. दादा, वार्डामध्ये आपण जर जिंकून आले, सगळ्यात महत्वाचं आपण काय पहिला कदम काय उचलणार आहे, पहिला पाऊल काय उचलणार आहे? सर्वात पहिला विषय मोयली पाईपलाईन संदर्भात, जो मोयली पाईपलाईनचा रोड जो झालाय त्याच्या संदर्भात तुम्हाला विषय सांगतो की इथे हॉकर झोन आहे. जो हॉकर झोन इथल्या पाठच्या नगरसेवकांनी कुठलाही पाठपुरावा न करता एक जागा जी हॉकर झोनसाठी आरक्षित असून पण त्याच्यावरती एक हॉटेल या पब हे भाडे तत्वावर देण्यात आली आहे, ती सर्वात पहिला मोकळी करून गेले आणि त्या इकडच्या स्थानिक भाजी मार्केट तिकडे स्थलांतरित करून घेणे आणि रोड मोकळा करून देणे ही सर्वात पहिली विषय आहे. आणि मोयली पाईपलाईन मध्ये सुरक्षेच्या बाबतीत पहिल्या मोयली पाईपलाईनचा बीट चौकी ते साईबाबा मंदिर परळवाडीवर त्या लाईटीच्या पोलवरती सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही फुटेज कॅमेरा बसून घेणे. आणि आतापर्यंत जो आम्ही बघितलंय मीडियातर्फे आम्ही बघितलंय, एवढा मोठा युथ वर्ग तुमच्याबरोबर जोडलाय, त्यांच्यासाठी काय आपला प्रयोजन ठेवलंय का? आपण समजा आपण निवडून आलो तर त्यांच्यासाठी आपण पुढाकार कसा घ्यायचा? शिक्षणाच्या बाबतीत मी तुम्हाला सांगू इच्छितो की महानगरपालिकेच्या माध्यमातून इथे फुल फ्लेज अजूनपर्यंत फुल्ली इंग्लिश शाळा नाही. आपला प्रयत्न राहील की जे महानगरपालिकेच्या इकडे शाळा आहेत त्याच्यामध्ये फुल फ्लेज इंग्लिश पूर्ण करून घेणं, जेणेकरून प्रायव्हेटमध्ये लोकांना त्रास होता कामा नये. फीसच्या संदर्भात अनेक तक्रारी येतात, लोकांचं आजच्या तारखेला वाढलेली महागाई आणि शिक्षेच्या माध्यमातून फीज न भरणं, नंतर शिक्षणाच्या बाबतीत त्यांना प्रायव्हेटमध्ये येणारा त्रास, याच्या माध्यमातून महानगरपालिकेची जर इंग्लिश मिडियम फुल्ली जर एक शाळा पूर्ण त्यांनी चालू केली तर कशाला लोक प्रायव्हेटमध्ये जातील? आपण जी सुविधा लोकांसाठी करून दिली
तर मला वाटते शिक्षण चांगल्या पद्धतीने मुलांना भेटेल आणि ते प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करू. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या पूर्ण प्रभाग क्रमांक 158 मध्ये एकही जागा अशी शिल्लक ठेवलेली नाही जिथे मुलांसाठी खेळण्याचं मैदान आहे. तर कुठेतरी जे एक मैदान आपलं म्हाडामध्ये आहे गणेश मैदान, त्यालाच व्यवस्थित मुलांच्या खेळण्यासाठी आणि तिकडे विविध प्रकारचे टुर्नामेंट्स, विविध प्रकारचे जे कबड्डी स्पर्धा विर्धा याच्यासाठी होण्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करू. धन्यवाद साहेब, हा महत्वाचा वेळ देण्याबद्दल. आज आकाश टाइम्स रिपोर्टर धर्मेंद्र बेगे साहेब. जय हिंद, जय महाराष्ट्र.